माथाडी अधिनियम 1969 सुधारणा विधेयक क्रमांक 34 हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारं आणि सुमारे 80% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारं विधेयक आहे। त्यामुळे हे विधेयक आणि शासनाच्या पणन विभागानं काढलेलं 16 जानेवारी 2024चं परिपत्रक मागं घ्यावं अशा विविध मागण्यांकरता माथाडी कामगारांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय। त्याचबरोबर आज एक दिवसाचं काम बंद आंदोलन देखील करण्यात आलंय। माथाडी कामगारांच्या इतर न्याय प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, पणन मंत्री, गृह विभागाचे अधिकारी यांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत यापूर्वी अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली आहेत, मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्यानं माथाडी कामगारांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी धरणं आंदोलन करण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी माथाडी कामगारांनी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडीतही काही मागण्या केल्या आहेत। या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायत संघटनेचे सचिव कृष्णा चौगुले, नाथा राजगे, नेताजी गोटसे, रुद्राप्पा तेली, भिकाजी पाटील, मोहिद हुसेन सय्यद, हबीब मुजावर यांच्यासह माथाडी कामगार सहभागी झालेत।